मध्ये ज्या चुका झाल्या त्या ह्या मॅचमध्ये होऊ नये तीच फक्त काळजी घेऊ आणि फायनल जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. टायटल जिंकण्यासाठी समोरचा संघ आपण बघत आता पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. तुमची या ठिकाणी काय रणनीती असणार? आम्ही पण फायनल जिंकण्यासाठी आलो आहे. चांगलीच मॅच होईल, कबड्डी जिंकेल. चांगली मॅच होईल आणि कबड्डी जिंकेल. टॉस जिंकलेलं आहे आणि त्यांनी आता या ठिकाणी बघा काय निर्णय घेतलेला आहे. ग्राउंड घेतले अर्थात मागणी केली अंगणाची. परंतु प्रेक्षक आमच्या बरोबर आहेत. हा मॅच तगडा होईल असं वाटतंय का तुम्हाला? समोरचे प्रेक्षक मॅच चांगला होईल का? फाईट होईल का? आवाज येत नाही, जेवलेले दिसत नाहीयेत. आता घरात जायचंय पण सगळ्यांचा एक आवाज, सगळ्यांचा एक गजर आपण या ठिकाणी करणार आहोत. फायनलचा सामना आहे आणि निवंत विजय क्रीडाच्या वतीनं 62 वर्षाचा प्रवास. या चॅम्पियन कोण बनणार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायचं आहे आणि त्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर करणार आहोत. एकदा सगळ्यांचा आवाज, तमाम चिपळूणकरांचा आवाज आम्हाला ऐकायला आवडेल आणि त्यानंतर लगेचच फायनलचा सामना या ठिकाणी सुरू होणार आहे. सगळ्यांचा, महिलांचा पण आवाज, महिलांनी खूप एन्जॉय केलेला आहे. त्या गॅलरीमध्ये सातत्याने टाळ्यांचा गजर झालाय, या गॅलरीमध्ये शिट्ट्यांचा गजर झालाय. मला आवाज कुठल्या गॅलरीमध्ये जास्त येतो तो बघायचा आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. थँक्यू सो मच. एकदा टाळ्यांचा जोरदार गजर करूया आणि आपण फायनलचा सामना या ठिकाणी सुरू करतो आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील या अंतिम महासंग्रामासाठी. यस, आपण भारत गुरुकुलकडून पहिली चढाई. मागच्या सामन्यात काय जबरदस्त कामगिरी केली होती. एकाच चढाईमध्ये 4 गुण टिपले होते. सामन्याला कलाटणी दिली, तदनंतर सामना जिंकला देखील होता. पहिले रेड बोनस गुण टिपण्याचा प्रयत्न होता डाव्या कोपऱ्यामध्ये. 2-2 1-2 असं क्षेत्ररक्षण लातेने गुण टिपण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र नक्कीच काय कॉन्फिडन्स आहे. आणि कोणाला मारलाय? अर्थात अमर कश्यप पहिलाच गुण. बाबल्या, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. कबड्डीचा शेवटचा सामना. आपण फक्त या स्पर्धेचा व्यासपीठावरती एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू, चांगले लेदरबॉलचे क्रिकेटपट्टू, त्याचबरोबर शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख म्हणून देखील त्यांनी खूप चांगलं काम पाहिलेलं आहे. आज या व्यासपीठावरती आपण सचिनजी कदम यांना पाहतोय आणि त्यांचा यथोचित सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष पंकजी पवार साहेबांना विनंती करेन, आपण सचिनजी कदम साहेबांचा यथोचित सन्मान करावा. स्वर्गीय सुधीर भोसले स्मृतिचषक 2025चा कबड्डीचा थरार आपण या ठिकाणी पाहतो आहे. आदरणीय सचिनजी कदम साहेब अर्थात व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि कबड्डी खेळता खेळताच हे सर्व खेळाडू घडले, म्हणजे तिथे कबड्डीच्या पटलावरती, क्रिकेटच्या पटलावरती चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर मग सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावरती चमकदार कामगिरी करण्याची त्यांना संधी मिळालेली आहे. मंगेशजी पवार साहेबांच्या शुभहस्ते हा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सचिनजी कदम साहेबांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातो. मायेची शाल आणि त्यानंतर आपण बघितलं तर या स्पर्धेकरता संस्कृती प्रतीक असलेलं पुष्प. ओवर टू बाबलिया, बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है और ये फाइनल का मैच आप देख रहे हैं. काफ़ी सारे दर्शक आज हमारे साथ जुड़े हुए, सभी का स्वागत है झारखंड स्पोर्ट यूट्यूब चैनल पर. अमर कश्यप रेड करने के लिए तैयार.
और बाबला जब अमर कश्यप मैदान के अंदर आते हैं तो समर्थन उनको मिल रहा है, तालियां बज रही है, बहुत ही अच्छा माहौल यहाँ बना हुआ है, दोनों तरफ समर्थन मिलेगा। छोटे कद के खिलाड़ी है, मैं तो समझता सुकून और जुनून के बीच ये लड़ाई। सामने से ब्लॉक किया बहुत खूबसूरती के साथ, पीछे से बस सपोर्ट आ गया और अमर कश्यप का शिकार इस वक्त गुरुकुल के जोन ने किया है। थर्ड रेड गुरुकुल चिपळूण। मी सन्मानपूर्वक विनंती करेन कुमारी चिन्मयी ऋषिकेश ढगळे, त्याचबरोबर श्रेया योगेश उमरे, मुग्धा संतोष शिर्के, सारा नंदकिशोर शिंदे आपण व्यासपीठावरती यायचे। आपला यथोचित सन्मान अगदी काही क्षणातच केला जाईल। स्वराज्य स्पोर्ट अकॅडमी महिला संघ आणि 19 वर्षाखालील त्याचबरोबर 14 वर्ष खालील महिला संघांमध्ये अशी उल्लेखनीय कामगिरी झाली अशा खेळाडूंचा सन्मान अगदी काही क्षणातच आपण करणार आहोत। उबटे बाबल्या नक्कीच मयूर चढाईसाठी आपण पाहतो मागच्या चढाईमध्ये देखील सुंदर गुण टिपला होता, अमर कश्यपला जोगदान देखील दिलं होतं। इथं मात्र बघूया चांगले प्रयत्न होते, 3-1 असा गुणफलक संकेत घडशील आपण पाहतोय चढाई करण्यासाठी सज्ज झाले। 5 खेळाडू मॅटवरती असतील, 2-1-2 5 मध्ये गुण टिपणं फार मुश्किल असतं, 4 मध्ये गुण टिपणं फार मुश्किल असतं, परंतु ह्या खेळाडूची पर्सनॅलिटी आपण पाहिली तर नक्कीच याच्याकडे दमखम आहे। परंतु इथे बघूया क्षेत्ररक्षण कशा प्रकारे, परंतु या चढाईमध्ये आक्रमकता दिसत नाही। संत अशी चढाई त्यांना ठाऊक आहे, अंतिम सामना आहे, एक गुणाला फार महत्त्व आहे, एक गुणाला सोन्याची किंमत, सोन्याचं मोल। त्यानंतर पुन्हा एकदा मयूर सज्ज झाला आहे। मयूर देखील म्हणजे खूप चांगली कामगिरी केली, प्रभावी कामगिरी केली आणि अमर कश्यपची योग्य साथ त्याला लाभली होती। परंतु आता अमर कश्यप बाद झालाय, मैदानाच्या बाहेर बेंचवरती आहे, अशा वेळेला जबाबदारी मयूर कदमची जास्त आहे। 3-1 2 गुणांची आघाडी गुरुकुल संघाकडे आहे। गुरुकुलची सुरुवात खूप चांगली झाली, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, कॅलरीची उत्तम व्यवस्था या संपूर्ण स्पर्धेला आहे बाबल्या। नक्कीच खूप दर्जेदार नियोजन आयोजन आपण पाहतोय आणि खरोखरच आजचा शेवटचा अंतिम सामना, दोन्ही सेमीफायनलचे सामने जसे व्हायला पाहिजे त्या प्रकारचे झाले, क्रीडा रसिकांना जे पाहिजे होतं ते देखील मिळालं। पुन्हा एकदा संकेत गडशी बघा कोणत्या प्रकारचं आक्रमण नाही आहे, म्हणजे क्रीडा मंडळानं पुन्हा एकदा एक अनाउन्समेंट आहे, कुमारी चिन्मयी ऋषिकेश ढगळे
श्रेया योगेश उमरे, मुग्धा संतोष शिर्के, सारा नंदकिशोर शिंदे. ओ मध्यंतराला जेव्हा खेळ थांबेल त्यावेळेला आपला यथोचित सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. अमर और बाबल्या क्या कहना इनका, छोटा कद है लेकिन बहुत ही शानदार काम कर रहे हैं. छोटा तीर वार करे गंभीर. काय जबरदस्त खेळ केलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. वन मॅन शो आरपार का लढाईमध्ये देखील सुरेखता खेळताना आपण पाहतो. संकेत घडशी चढाईसाठी उजव्या कोपऱ्यामध्ये बोनस ग्रुप पाडण्याचा प्रयत्न होता परंतु पाहूया पंच आहेत निर्णय देण्यासाठी. आपण पाहिलं तर 2-1 2-2 असं क्षेत्ररक्षण असेल. संकेत पुन्हा एकदा प्रयत्न केला होता बॅक टू बॅक 2 वेळा त्याच
हॅलो चालूच आहे. चेक चेक हॅलो. चेक आलो. लाईट का गेली होती माहितीये का? तुम्ही मगाशी ना टाळ्या वाजवून एकदा टाळ्यांचा गजर करा, एकदा टाळ्यांचा गजर करा, पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. हॅलो. वेलकम बैक है, सभी का स्वागत है. आखिरी मुकाबला आप बीच मैदान पर देख रहे हैं और इस वक्त अगर देखें तो बहुत ही अच्छा प्रदर्शन निविंद बेजबा क्रीडा मंडल का अमर कश्यप रेड कर रहे हैं. 2 के डिफेंस में गुरुकुल. दर्शक काफी संख्या में मौजूद है. बहुत ही अच्छा माहौल यह बना हुआ. किक लगाने की कोशिश 2 खिलाड़ी है. अमर कश्यप ने बहुत अच्छा प्रदर्शन किया है. एक बार फिर दबाव बनाने का प्रयास और यहां खतरा है. सुपर टैकल 2 पॉइंट. अमर कश्यप बाबले, ये बहुत महत्वपूर्ण जो मोमेंट था क्योंकि ऑल आउट करने का अवसर था, लेकिन आज इस मुकाबले में घड़सी साहब कमाल कर रहे हैं. बहुत शानदार तरीके से टैकल किया गया. आणि प्रशांत दाखवून दिले संकेत घडशीने की मी निस्ता रायडर नाही तर मी एक चांगल्या प्रकारची पकड देखील करू शकतो. मागच्या देखील सामन्यात पाहिलं होता. ऑलराऊंडर खेळाडू आहे. सुरेख पकड होती. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज आहे. आपल्या बॉडी लँग्वेजचा आपल्या तब्येतीचा पुरेपूर फायदा कबड्डीमध्ये करताना आपण पाहतो संकेतला. चांगले संकेत दिलेत त्याने गुरुकुलसाठी नावाप्रमाणे. संकेत ना संकल्प करके उतरे मैदान के अंदर. पहले दिन भी बहुत ही प्रभावित किया था, लेकिन मयूर ने हमेशा दबाव में अच्छा प्रदर्शन किया है. मयूर कदम 3 खिलाड़ी है. सुपर टैकल करने का मौका भी है और इस मुकाबले में मयूर कदम का रोल बहुत महत्वपूर्ण रहा है. शानदार प्रदर्शन रहा इस खिलाड़ी का. थोड़ा सा समय ले 7-6 एक ही बढ़त गुरुकुल के पास. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चढाईसाठी संकेत 7 खेळाडू मॅटवरती असतील. बोनस देखील ऑन असेल, परंतु कशा प्रकारची चढाई असणाऱ्या पाहूया. चांगला खेळ ह्या देखील संकेतने केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. एक उजव्या कोपऱ्यामध्ये बोनस टिपण्याचा प्रयत्न असतो वारंवार. 2-2-2 असं क्षेत्ररक्षण असेल. एका बाजूला ओम, दुसऱ्या बाजूला भूषण गुडेकर. अत्यंत सुरेख कॉम्बिनेशन आपण या दोघांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मध्यरक्षक बाई असेल, राजू असेल, सुरेख कामगिरी केली. इथे मात्र एमटी रेड आहे. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. अभी बाबले एक का फासला कुछ ज्यादा नहीं होता है. एक की बढ़त गुरुकुल के पास. चर्चा हो रही दोनों तरफ से. प्लान बन रहा, योजना बन रही है और गुफ्तगू जारी है. अपने इंटरेस्टिंग है. अपने कोचेस अपने टीम के लिए बिल्कुल बहुत सारी बातें बता रहे हैं. क्या करना है आगे. प्रशांत आपण पाहिलं होतं पहिल्या मॅचमध्ये 20 गुणांनी दापोली संघ बॅकफुटला होता आणि तो सामना शेवटच्या रेडपर्यंत गेला होता. म्हणजे कबड्डी, राजकारण आणि सरडा याचे कधी रंग बदलेल आपण सांगू शकत नाहीये. पाहूया, अतिटट्टीचे मॅच आहे, जबरदस्त. आपल्या मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. पप्पू गोरवले यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे आणि या स्पर्धेचे खरं तर बेस रेडरचे जे आमचे प्रायोजक आहेत राजूजी शिंदे, राजेश शिंदे यांना विनंती करेन आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. पप्पू गोरवले यांचा सन्मान होते. बाबल्या अप्रतिम कामगिरी, दमदार चमकदार कामगिरी. लय भारी, लय भारी. बस झाली दुनियादारी. पिक्चर सुरू आहे. लय भारी. काय कामगिरी करतायत मैदानावरती ही पोरं सारी. येस, आपण पाहत कश्यप, अमर कश्यप आपण पाहतोय पुन्हा एकदा चढाईसाठी 2 जणांच्या संचामध्ये. आता बघा संकेतने कोपरा बदललाय, परंतु यावेळी काय घडलंय पाहूया. काय घडलंय पाहूया. शांत राहायचं, शांत राहा. अंपायर आहेत त्या ठिकाणी. पप्पू गुरवले यांचा सन्मान आणि पप्पू देखील एक आयोजक आहे. आपण यापूर्वी देखील त्यांची कबड्डी स्पर्धा पागेवरती पाहिलेली आहे. राजू शिंदे यांच्या शुभस्ते सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. भूषण प्लेयर मागे घ्या. पप्पू गरवले यापूर्वी एक लेदर बच्चीची स्पर्धा झाली होती, त्या आयोजनामध्ये देखील आपण पाहिले. तर त्यांना आत्ता व्यासपीठावरती उपस्थित आहेत राजेश शिंदे यांच्या शुभस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. आणि
प्रशांत, आपल्याला ठाऊक आहे, आठवत आहे गत महिन्यात ह्याच मैदानावरती आमदार चषक झाला होता लेदर क्रिकेट. 10 दिवस या पप्पूने आपल्याला एक जबरदस्त असं सहकार्य केलं होतं. निश्चित लेदर बॉलच्या स्पर्धेकरता संदेश गोरिवले ज्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. बघा संताची चढाई. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मयूर. ह्यावेळी पाहूया 2 जणांमध्ये चढाई करण्यासाठी एका बाजूला सनी आहे, दुसऱ्या बाजूला संकेत सनी अशी जोडी मैदानात. तर मयूर याने सुरुवातीला संघ अडचणीत असताना संकटमोचक कामगिरी केली होती संघाच्या मदतीसाठी. इथे मात्र एमटी रेड आहे, कोणताही आक्रमक पवित्र नाही. संकेत खडशीनं बाबल्या आपण बघितलं तर मागच्या 3 मिनिटामध्ये किंवा 2.5-3 मिनिटामध्ये जी वृत्ती दाखवली, लढवई वृत्ती दाखवली ती कमालीची आपण बघतोय. कारण सातत्यानं आपल्याला असं वाटत होतं की गुरुकुलचा संघ बॅकफुटवर जाईल, ऑल आउट होईल, पण तो लढला आपल्या संघासाठी आतापर्यंत. तो टच काढायचा प्रयत्न तितकं तर यश मिळत नाही आहे, कारण आता 8-10 2 गुणांची आघाडी गुरुकुल संघाकडे आहे. मयूरवरती तुमच्याकडे आक्रमकतेप्रमाणे संयम देखील पाहिजे, खेळामध्ये कंट्रोल देखील पाहिजे. आणि इथं आपण पाहतो सनी चढाईसाठी सज्ज होणार यावेळी 6 जणांच्या संचामध्ये. 3rd रेड रणांगण आणि क्रीडांगणावरती जेव्हा बिगुल वाटतात तेव्हा युद्धाला सुरुवात होते. इथे देखील सुरुवात झाली. सनी एक आक्रमक चढाईपट्टू आहे, सातत्यपूर्ण या स्पर्धेत त्याच्याकडून देखील पॉईंट आपण पाहिले. तिथं हो इथे बघा काय कंट्रोल आहे, सुंदर कंट्रोल आहे. तसंच मनावरती देखील असणं गरजेचं आहे. परंतु इथे 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 हा त्याचा फेमस आहे टो टॅकलला, हा त्याचं एक अस्त्र आहे, अस्त्र वापरलं आहे आणि एक गुण टिपला आपल्या संघासाठी, महत्त्वपूर्ण गुण. जेव्हा सगळं संपलंय असं वाटतं ना तेव्हा नव्यानं सुरुवात करायची हीच वेळ असते आणि तेच आपल्याला बघायला मिळते. फक्त 1 खेळाडू 2 खेळाडू तुम्ही खेळताय, ही गुरुकुलची ताकद आहे. बॅकिंग लावण्याचा प्रयत्न केला मयूरनं देखील, प्रभावित केले. 3 खेळाडू सुपर टॅकल करण्याची संधी आहे, डुबकी लावले मैदानावरती. क्या बात आहे, अख्खं मैदान टाळ्यांच्या गजरानं अक्षरशः दुमदुमतंय. हा कबड्डीचा खेळ आहे, इथे मजा येणार आहे. अर्थातच संकेत गडशी आतापर्यंत किल्ला लढवत होता 2 जणांमध्ये 3 जणांमध्ये. शेवटचा आता शिल्लक असणाऱ्या संकेत यावेळी मात्र कंट्रोल कशा प्रकारचा असणार आहे न्यू हिंद विजय संघाकडे पाहणं फार गरजेचं आहे. इथं मात्र नक्कीच हो जोरदार टाळ्या अवधूत केडरी. बाबल्या इथे महिलांच्या टाळ्यांचा गजर बघा, तिकडे दुसऱ्या गॅलरीमध्ये भयान शांतता, पण महिला आज प्रतिसाद जबरदस्त देत आहेत. आणि 12-13 काय मॅच आहे, फायनलचा मॅच आहे. आणि आपण मध्यंतरापूर्वीचा खेळ पाहतोय, दोन्हीकडे आता चर्चा होईल. प्लॅन पुन्हा एकदा ए कोलॅप्सला बी कडे जातील, त्याचा ए चांगला आहे तो ए वरती पुन्हा एकदा कंटिन्यू राहील, पण प्लॅन तयार होणार. प्लॅन पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. पण हा सामना अटीतटीचा आहे, संघर्षपूर्ण आहे. नक्कीच प्रशांत, आपण पाहिलं तर हा सामना आहे ना शेवटच्या मध्ये सेमीफायनल नंबर 1 झाली होती त्याप्रमाणे हा सामना शेवटच्या मिनिटापर्यंत जाणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. सामना बघा कसा आहे, कधी गुरुकुल कधी न्यू हिंद विजय, कभी खुशी कभी गम, जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये. कभी धूप है तो कभी छाया, यही तो इस कबड्डी खेल की माया है. बहुत ही अच्छा मुकाबला. असं जे सामने असतात ना, असे सामने असतात ना, ते प्रेक्षक बघण्याकरता इथे गॅलरीमध्ये आलेले आहेत. फक्त विनंती आहे, गॅलरी आहे, गॅलरी समोर जागा देखील आहे, उभे राहू नका. गॅलरीमधून कबड्डीचा खेळ पाहण्याची तुम्हाला संधी आहे. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी, जिंकण्यासाठी धडपड सारी. सुधीर भोसले स्मृतिचषक 2025 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. अंतिम महासंग्राम आणि 2 तगडे संघ. मी नेहमीच म्हणतो की डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता. एक तरफ सुकून आहे, एक तरफ जुनून आहे. मजा आ रहा है दर्शकों को. नक्कीच काय
आणि बघा दोन्ही सेमीफायनल देखील अत्यंत सुंदर झाल्या होत्या आणि क्रीडा रसिक बघा दर्दी क्रीडा रसिकांची चारही बाजूला मैदानांच्या गर्दी आहे आणि अर्थातच ही लढत जशी क्रीडा रसिकांना पाहिजे जशी आयोजकांना पाहिजे तसा खेळ मैदानामध्ये चाललाय. अप्रतिम मॅच. डोळ्यांचं पाडणं पिळणारा सामना मैदानात सुरू आहे आणि बाबल्या ही मंतलेली रात्र आहे. आज आपल्यासाठी मंतलेली रात्र आहे आणि मंत्रमुग्ध करणारा खेळ मैदानात सुरू आहे आणि प्रेक्षकांना हेच हवं आहे. सामना काही क्षणासाठी थांबलेला आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहे पण प्रेक्षकांना विनंती करेन आतापर्यंत गुरुकुल आणि निविंद विजय यांचा संघाचा जो खेळ तुम्हाला आवडला असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर करायला हरकत नाहीये. टाळ्यांचा गजर होतोय. प्रेक्षक या ठिकाणी निश्चितच हा एक्साइटमेंट आपल्याला वाढलेली बघायला मिळते आहे आणि एक मोठं युद्ध मैदानावरती रंगलेलं आहे. पुन्हा एकदा सज्ज अमर चढाईसाठी 7 खेळाडू मॅटवर पुन्हा एकदा आपण पाहतोय गुरुकुल संघाचे. अर्थात 2-2 1-2 क्षेत्रक्षण असणार अमरसाठी. पुन्हा एकदा मॅचमध्ये 12-13 असा गुणफलक आपण पाहतोय गोड आणि ते टच करण्याचा प्रयत्न होता. ह्यावेळी मात्र ह्यावेळी मात्र कंट्रोल दाखवलाय अमरने. त्याला ठाऊक आहे आपल्याकडे आता 1 गुणाची लीड आहे. टिकवणं फार गरजेचं आहे. अभिनय तो कवी नाही. आता मात्र सुंदर सुंदर कंट्रोल रेड. संयमाचा बांध कुणाचा तुटणार ते देखील बघणं उत्सुकतेचा विषय असेल आणि दोन्ही बाजूला आपण बघितलं तर संघामध्ये असलेलं संतुलन म्हणजे डिफेंडर असतील किंवा त्यांचे रेडर यांच्यामध्ये असलेलं संतुलन ही त्यांची ताकद आहे. 7च्या डिफेन्समध्ये निविंद बेजेचा संघ खेळतोय. साखळ्यांचा वापर जबरदस्त वापर तोच दरारा तीच दहशत तोच रुबाब खेळ होतोय लांब जबाब. अप्रतिम खेळ मैदानावरती करत असताना हे सगळे युवा खेळाडू आणि काय कामगिरी केले. 12-14 2 गुणांची आघाडी आता निविंद विजय संघाकडे आहे. वाह 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 काय सामना होतोय. नक्कीच काल देखील प्रशांत मी सांगितलं होतं कबड्डीमध्ये ताकद आणि युक्ती दोन्ही लागतात परंतु इथे बघा ताकद कमी आहे परंतु आपल्या युक्तीचा वापर करताना काय पकडींचा खेळ केला संपूर्ण स्पर्धेमध्ये भूषणने नावाप्रमाणे भूषण केलं आहे आपल्या संघासाठी आणि त्यानंतर बघा छोटा पॅकेट बारा धमाका दाखवून दिलाय की बालाढ्य खेळाडू समोर सुद्धा एक छोटा खेळाडू बाहेर पडू शकतो. सांप पर नेवले के बीच लड़ाई चल रही है बीच मैदान पर. मैंने पहले कहा कि सुकून और जूनियर के बीच ये लढाई है पण खूप मजा येते. प्रेक्षकांना हेच हवंय म्हणजे कोणी सामना जिंकल्यापेक्षा कबड्डी जिंकली तर आज सगळ्यांनाच मजा येईल. मयूर कदम रेड कर रहे हैं. दर्शक काफी संख्या में मौजूद है. झारखंड स्पोर्ट यूट्यूब चैनल पर दर्शक काफी संख्या में मौजूद है. एंजॉय कर रहे हैं हर मोमेंट को. केक का बहुत अच्छा इस्तेमाल करते हुए खिलाड़ी मयूर कदम और अमर कश्यप दोनों ने मामला प्रभावित किया. बहुत ही शानदार खेल रहा है दोनों का. येस आपण पाहिलं तर यूट्यूबच्या माध्यमातून देखील 6,600 क्रीडा रसिक या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्या देखील क्रीडा रसिकांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार मानतो. धन्यवाद क्रीडा रसिक. येस आपण जाऊया मॅचच्या दिशेने. संकेत गडशी 14-12 गुणफलक आपण पाहतोय. सुंदर पकड मागच्या चढाईमध्ये पाहिली होती भूषण आणि ओम मध्यरक्षक भाई राजू आणि त्यानंतर अंबर पुन्हा एकदा सज्ज होतोय चढाईसाठी. तुरुप का पत्ता अब मजा आएगा क्योंकि यहाँ से थोड़ा प्रेशर तो बनेगा और इस दबाव को झेलते हुए आपको अच्छा प्रदर्शन करना भी आना चाहिए. टोटच करने की कोशिश. छोटे कद के खिलाड़ी है और बहुत बढ़िया. ओहो रेडर बाहर जाएंगे. गुरुकुल के लिए पॉइंट मिलेगा. आणि आपण पाहिलं तर उंचीचा विचार केला तर शिवाजी महाराज देखील खूप छोटे होते उंचीने तरी देखील त्यांनी इतिहास घडवला होता. प्रशांत कैसे एक बार फिर कहानी नहीं बनती. आप परफॉर्म करें तो बेहतर हो जाएगा. कद छोटा या बड़ा कहानी बड़ी होनी चाहिए. बहुत अच्छा खेल भी मैदान पर. अब पूरा महाराष्ट्र देख रहा है पूरा इंडिया देख रही है टूर्नामेंट पूरा वर्ल्ड देख रहा है. मैं समझ सकता हूँ यूट्यूब चॅनल पर. मूर्तिकार महाजन सर यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी आगमन झालंय. त्यांना विनंती असते आपण मंचावरती या सर. सौरभ महाजन प्लीज आपल्यास विनंती आपण मंचावरती या. सामना मध्यंतरासाठी थांबलाय. गुणफलक बघा 13-14 आहे. नाम मात्र 1 गुणाची लीड आपण पाहतो निविंद विजय संघाकडे. परंतु मध्यंतरानंतर काय घडणार. इंटरव्हल झाला. इंटरव्हल मध्ये आपण पाहिलं तर ये तो ट्रेलर पिक्चर भी बाकी है प्रशांत मेरे सर. रात भी बाकी है बात भी बाकी है. ये तो सिर्फ झाकी है. असली पिक्चर आना बाकी है. 14-13 का मुकाबला आहे. याच दरम्यान आपण काही सन्मान करणार आहोत या व्यासपीठावरती. मध्यंतराला चिन्मयी ऋषिकेश ढगळे आपण व्यासपीठावरती या.
कुमारी चिन्मयी ऋषिकेश ढगळे आपला सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. 19 वर्षाखालील स्कूल नॅशनलसाठी 2024 आणि 25 मध्ये प्रभावी कामगिरी केलेली आहे. कुमारी चिन्मयी ऋषिकेश ढगळे. स्वागत आहे. निमित्त विजय क्रीडा मंडळ आयोजित स्वर्गीय सुधीर भोसले स्मृती चषक 2025चा कबड्डीचा थरार मध्यंतराला थांबला खेळ आणि स्वराज्य स्पोर्ट अकॅडमीच्या काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यांचा यथोचित सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाणार आहे. 19 वर्षाखालील स्कूल नॅशनल 2024-25 मध्ये प्रभावी कामगिरी करणारी रणरागिणी चिन्मयी ऋषिकेश ढगळे आपल्याला मी विनंती करतोय, आपला या ठिकाणी गौरव केला जाणार आहे. डीजे मास्टर आपण तयार राहायचं आहे. कबड्डी मध्ये चमकदार कामगिरी करणारे खेळाडू आणि त्यांचा सन्मान चिन्मयी ऋषिकेश ढगळे आपण या. लाईट्स ऑन करा. चिन्मयी ऋषिकेश ढगळे यांचा सन्मान बाबू तांबे यांच्या शुभ हस्ते रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष. आणि एकदा टाळ्यांचा गजर करा चिन्मयी ऋषिकेश ढगळे यांच्यासाठी. 19 वर्षाखालील स्कूल नॅशनल मध्ये 2024-2025 मध्ये प्रभावी कामगिरी अभिनंदन. यानंतर श्रिया योगेश हुमरे 14 वर्षाखालील स्कूल नॅशनल 2023 आणि 24 गाजवलेलं आहे आणि या रणरागिणीचा देखील सन्मान यानंतर देखील मैदान गाजवायचे आहे. त्यासाठी सन्मान असेल श्रिया योगेश हुमरे. श्री आपण या लवकर. तमाम प्रेक्षकांना विनंती आहे, महिला देखील आपल्या चिपळूणमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. टाळ्यांचा गजर करा. श्रिया योगेश हुमरे 14 वर्षाखालील स्कूल नॅशनल 2023 and 24. श्रिया तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. या स्पर्धेचे सर्व आयोजक निविंद विजय क्रीडा मंडळ. यथोचित सन्मान सचिनजी कदम यांच्या शुभ हस्ते. श्रिया ऑल द बेस्ट. यानंतर 16 वर्षाखालील किशोरी गट नॅशनल 2023 and 24 मुग्धा संतोष शिर्के. संतोष शिर्के आज त्यांना अभिमान वाटेल. त्याचं कारण आहे आज मुग्धा या ठिकाणी येत आहेत. संतोषजी कुठे आहेत? आज अभिमान तुम्हालाही वाटेल कारण आपली कन्याई खूप चांगली उत्तुंग भरारी घेते. 16 वर्षाखालील किशोरी गट नॅशनल 2023 मध्ये भरीव कामगिरी उत्कृष्ट कामगिरी केली. जोरदार टाळ्यांचा गजर मुग्धा संतोष शिर्के यांच्यासाठी. योगेश पवार साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान. झालं ना की भाऊ पवार आणि प्रतीक पवार यांनी कोरोना काळामध्ये ना
बॉडी डिस्पोज करायला लागायचे ना, त्यांचे नातेवाईक नसायचे, हे लोक करायचे. थँक्यू डी जे मास्टर. यानंतर 16 वर्षाखालील किशोरी गट नॅशनल 2022 आणि 2023 गाजवलेले आहे. तर यानंतर आमंत्रित करतोय सारा नंदकिशोर शिंदे. त्यांचा कोण प्रतिनिधी असेल तर घेऊ शकता. सारा नंदकिशोर शिंदे परिवारामधील आई आलेली असेल, बहीण आलेली असेल किंवा भाऊ आले असेल, वडील असेल तर लगेच यायचं आहे. वडील आले असेल तरी चालेल किंवा सारा नंदकिशोर शिंदे लवकर या प्लीज. पण एकदा टाळ्यांचा गजर तिच्यासाठी आपण करूया. सारा नंदकिशोर शिंदे. यानंतर खरं तर कोरोनाचा कालावधी अतिशय प्रतिकूल आपल्यासाठी होता आणि अशा वेळेला बरेचशी भीती आपल्या मनामध्ये होती. आणि मग आपल्या या तालुक्यातील, आपल्या शहरातील अशी 2 माणसं जी आहेत ती निडरपणे एक असं काम करत होते, ते ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या अंगावर काटा पडेल असं काम होतं. आज कोरोना काळामध्ये अर्थात ज्या डेड बॉडीज आहेत आणि त्याची आपण बघितलं तर त्यांना स्पर्श करणं पण अवघड झालं होतं. अशा वेळेला करायचं की नाही, बऱ्याच भीती होती, मला काहीतरी होईल ही भीती मनामध्ये होती. अशा वेळेला हे अवघड वळण होतं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातलं. या अवघड वळणावरती न घाबरता न भीता जे अवघड काम ज्याने केलेलं आहे ते भाऊ पवार आणि पृथ्वी पवार यांचा व्यक्त करेन. न्यूनतम बाबीचे क्रीडा मंडळाचे 62 वर्षाचा प्रवास आहे आणि या प्रवासात अवघड वळणावरती संकटामध्ये मदत करणाऱ्या या हातांचा सन्मान आपण केलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद. यानंतर एक आणखीन एक विशेष सन्मान, स्पेशल सन्मान असणारे आहे. नेहमीच क्रिकेटची मैदानं असो किंवा कबड्डीची मैदानं आणि त्याकरता या मैदानात झाडं जरी लावायची असेल, हे सगळे काम आपण अगदी प्रामाणिकपणे करत असता. त्यामध्ये विनायकराव पवार, मंगेशजी पवार आणि संतोषजी शिर्के. विनायकराव पवार हे क्युरेटर आहेत आणि मंगेशजी पवार विद्यमान अध्यक्ष आहेत. संतोषजी शिर्के हे राष्ट्रीय खेळाडू आणि राष्ट्रीय कोच आहेत. तर या सगळ्यांचा आम्हाला रास्त अभिमान आहे. या सर्वांनी मंडळाचं नाव फक्त चिपळूणमध्ये नाही तर अख्ख्या देशात नेलेलं आहे, म्हणून या सर्वांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातो आहे. आपण हा एकत्र सन्मान करतोय. विनायकराव पवार, मंगेशजी पवार, संतोषजी शिर्के या तिघांचा यथोचित सन्मान आज मान्यवरांच्या शुभते. मी सकपाळ साहेब आपल्याला विनंती करेन आणि सचिनजी कदम साहेबांना विनंती करेन, आपल्या शुभस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि तमाम प्रेक्षकांना विनंती, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. आपल्या या तालुक्याचं नाव
संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशात नेण्याचं काम केलेलं आहे. आज क्युरेटर विनायकराव पवार, अध्यक्ष मंगेशराव पवार, राष्ट्रीय खेळाडू आणि कोच संतोषजी शिर्के यांचा सन्मान, विशेष सन्मान या निमित्तानं केला जातो आहे. अभिमान आहे मित्रांनो, तुमचा अभिमान आहे. कबड्डीच्या खेळाला या मंडळानं कमीत कमी 30 खेळाडू दिले, 30 खेळाडू, आणि त्यापैकी एक खेळाडू तर आपल्या बरोबर आहे. संतोष शिर्के आयोजक आहेत, खेळाडू आहेत. सचिनजी कदम आणि या ठिकाणी उमेश साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. विशेष सन्मान या ठिकाणी आता संपन्न झालेला आहे. मध्यंतराला खेळ थांबलेला आहे, परंतु आणखीन एक ऍक्टिव्हिटी या ठिकाणी राहिलेली आहे. 10 रुपयाचं तिकीट काढलंय. कोणाला मिळणार? महिलांना काय बक्षीस मिळणार आणि पुरुषांना काय बक्षीस मिळणार? त्यासाठी भाग्यवान विजेता कोण आहे, लकी ड्रॉचं बक्षीस कोणाला जाणार, आपण ते बक्षीस काढल्यानंतर अंतिम महासंग्राम आणि दुसरा डाव जो आहे मध्यंतराचा खेळ आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा महिलांसाठी की पुरुषांसाठी काढणार आहात? ठीक आहे, ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. पहिलं महिलांना घ्या. आणि एक छोटी मुलगी आमच्याबरोबर आली तर बरं होईल. त्या मुलीला घ्या इकडे, समोर जी मुलगी आहे या. महिलांसाठी गॅलरीमध्ये आपण काढलेलं तिकीट महिलांनी बाहेर काढायचं आहे. महिलांनी बाहेर काढा. आता तुमची वेळ आहे. पैठणी मिळणार आहे. पैठणी. भाग्यवान विजेत्या महिला. बाळा ढवळून काढ. एकच काढायचं, एकच काढायचं. पैठणीसाठी ड्रॉ केला जातोय. आता चिठ्ठी काढलेली आहे आणि लकी नंबर, भाग्यवान विजेती आहे नंबर 0, लकी नंबर 0, लकी नंबर 1, लकी नंबर 6, लकी नंबर 2, 0162 हर्षदा संतोष शिंदे. अभिनंदन. आहेत का या ठिकाणी? जल्लोष झालेत म्हणजे आहेत. पैठणी मिळणार आहे, मानाची पैठणी. क्या बात आहे. टाळ्यांचा गजर महिलांचा होऊन जाऊ द्या. हर्षदा संतोष शिंदे, स्वर्गीय सुधीर भोसले स्मृती चषक 2025. आज या ठिकाणी या 62व्या वर्षाच्या निमित्तानं हर्षदा संतोष शिंदे खूप खुश झालेले आहेत. पैठणी आज मिळणार आहे तुम्हाला आणि ही पैठणी देण्याकरता अभिनंदन. सचिन कदम साहेब, आपण ही पैठणी द्यायची आहे. एका महिलांनी पण या गॅलरीमधून एक महिला आम्हाला अपेक्षित आहे. जरा लवकर या, लवकर, कारण वेळ जास्त जाऊन देऊ नका प्लीज. हर्षदा संतोष शिंदे, कसं वाटतंय? पैठणी मिळणार आहे. चांगलं आहे, थँक्यू. पुरुषांसाठी देखील स्मार्ट वॉच आहे. लवकर या, लवकर या ताई, लवकर या, कारण आता प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे. या ठिकाणी दुसरा हाफ कधी पूर्ण होणार त्याची तयारी झालेली आहे दोन्ही संघाकडनं. स्वर्गीय सुधीर भोसले स्मृती चषक 2025 आतापर्यंत स्पर्धा कमालीची यशस्वी झाली आहे. सेमीफायनलचा सामना देखील अप्रतिम झालाय. त्यानंतर फायनलच्या सामन्याचा मध्यंतराचा खेळ देखील डोळ्यांचं पाडणं पाडणारा झालाय. वहिनी या लवकर. आणि आता हर्षदा संतोष शिंदे आपल्याला मिळते मानाची पैठणी. लकी ड्रॉ मध्ये आणखीन एक ऍक्टिव्हिटी या मंडळानं केलेली आहे. यापूर्वी साई मंदिर देखील बांधलं गेलं मार्कंडेवरती.
पैठणी मिळणार आहे हर्षदा संतोष शिंदे, त्यांचा लकी नंबर होता 0162. अभिनंदन हर्षदा संतोष शिंदे. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्यांचा गजर करा. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. आता हा बॉक्स जो आहे तो थोडासा बाजूला घ्या. आणखीन एक बॉक्स घेऊन या. पुरुषांसाठी इथे आपण बघितलं स्मार्ट वॉच आहे. आणि आता ज्यांनी तिकीट केलंय फक्त 10 रुपयामध्ये स्मार्ट वॉच मिळणार आहे. चला तिकीट काढून ठेवा. तिकीट काढून ठेवा. तिकीट लगेच आपण या ठिकाणी काढून ठेवायचं आहे. आणि आता एक चकुला, चला या लवकर ये, लवकर लवकर ये बाळा. नाही तीच मुलगी आली परत. तीच ओके ओके ओके. थांबा थांबा. हां काढा लवकर, काढा लवकर. एकच काढायची आहे. लकी नंबर 0, लकी नंबर 1, लकी नंबर 4 आणि लकी नंबर आहे 5. 0145 विजेते आहेत निनाद सुरेश मुदलियार. आहेत का? क्या बात है. स्मार्ट वॉच मिळणार आपल्याला. कॉंग्रॅच्युलेशन. निनाद सुरेश मुदलियार स्मार्ट वॉच घेऊन या. जरा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. निनाद सुरेश मुदलियार यांच्यासाठी अभिनंदन. स्मार्ट वॉचचे विजेते आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. भूषण कुलकर्णी आणि सौरभ नाटोस्कर. भूषण कुलकर्णी याने देखील मैदान गाजवलेले आहेत. सौरभ नाटोस्कर आपला लगेच आपण आज सन्मान करणार आहोत. सौरभ नाटोस्कर दोन्ही खेळाडूंनी मैदान गाजवलेले आहेत. त्यांचा सन्मान झाल्यानंतर आपण मध्यंतराचा खेळ सुरू करणार आहोत. सौरभ नाटोस्कर अष्टपैलू खेळाडू आहे. कबड्डी आणि क्रिकेट राष्ट्रीय खेळाडू आणि कोच अर्थात भूषण कुलकर्णी. दोघांचाही सन्मान या मंचावरती. मायेची शाल त्याचबरोबर या ठिकाणी शिपळ देऊन भूषण कुलकर्णी यांचा सन्मान डीजे मास्तर. सध्या कोचची भूमिका या ठिकाणी पार पडत आहेत. भूषण कुलकर्णी आणि सौरभ नाटोस्कर यांनी देखील आपल्या तालुक्याचं नाव मोठं केलेलं आहे. त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. बाबू तांबे यांच्या शुभ हस्ते सौरभ नाटोस्कर यांचा सन्मान. थँक्यू सो मच. सर्व मान्यवरांना विनंती आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती यायचं आहे. मित्रांनो काही क्षणातच. एक मिनिट मिलिंद इथे मुन्ना पवार आणि राजेश शिंदे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातो. मुन्ना पवार, राजेश शिंदे आमचे प्रायोजक आहेत. राजेश शिंदे आणि मुन्ना पवार या दोघांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर मिलिंद हे सगळे पडद्यामागचे सूत्रधार आहेत. खऱ्या अर्थानं अनसंग हिरो आहेत आमच्यासाठी. त्याचबरोबर या मंडळाकरता कबड्डीपटू म्हणून देखील मैदानं गाजवलेली आहेत. आणि आता सध्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये मी तर म्हणेन अमर अकबर अँथोनी अशी जोडी आहे. मिलिंद, मुन्ना आणि राजू हे एक मोठं ब्रॅकेट अर्थात या मंडळाकरता अतिशय जबरदस्त कामगिरी त्यांनी केली. आणि सध्या अनसंग हिरो एवढ्यासाठी म्हणतोय आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत. तर या सगळ्यांचा सन्मान होतो आहे. हे त्रिदेव प्रत्येक वेळेला प्रतिस्पर्ध्यांवरती भारी पडलेले आहेत. राजू शिंदे,
मिलिंद आणि मुन्ना, थँक्यू सो त्यानंतर मच. त्यानंतर शेवटचा सन्मान असेल प्लीज, मान्यवरांनी थांबायचं आहे. एक शेवटचा सन्मान असेल प्लीज. इथे बघा, पहिल्या दिवशी ज्यांना आम्ही मिस केली होती आणि तदनंतर काल आणि आज ज्यांनी आपल्या समालोचन आणि सूत्रसंचनाच्या जोरावरती स्पर्धेला आणखीन एक 4 चांद लावले. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर ज्यांनी 32 राज्यांमध्ये 12 राज्यांमध्ये समालोचन केलंय, बांगलादेशच्या एका मॅचला देखील समालोचन केलंय, असे दिग्गज राष्ट्रीय समालोचक प्रशांत आदावडे यांचा सन्मान होतो. जोरदार टाळ्या होतात क्रीडा रसिक प्रशांत आदावडे सरांसाठी. सचिन कदम सर, आपणास विनंती करतो. इथे पण पाहिलं तर मित्रांनो, खरोखरच पहिल्या दिवशी मी एकट्याने केली होती, तदनंतर माझ्या मदतीला प्रशांत आदवडे आले, त्यानंतर अच्छा प्रकारची स्पर्धा रंगवली आणि खरोखरच अप्रतिम समालोचन. फार तर त्यांना वेळ नसतो ऑलरेडी, परंतु आमच्या विनंतीला मान देऊन ते हजर देखील राहिले. आता माझा पार्टनर इथे आला नाही तर मजा येणार नाही, त्यामुळे बाबला जाधव लगेच या, कारण आता दुसरा आपल्याला सुरू कर. बाबला जाधव, कबड्डी आणि बाबला जाधव असं समीकरण सध्या आपल्या चिपळूण तालुक्यामध्ये आहे. शशिकांत जाधव यांच्या शुभ हस्ते बाबला जाधव यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. BSLNचे राष्ट्रीय खेळाडू देखील आहेत, त्यांनी देखील मैदानं गाजवलेली आहेत. त्याचबरोबर तर बाबला जाधव यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्यांचा गजर. क्रिकेट कबड्डी दोन्ही साठी खूप चांगली कामगिरी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. समालोचक म्हणून पार्टनर देखील महत्वाचा आहे. चला, सर्व मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सर्वांना प्रतीक्षा. यानंतर काय होणार आहे, आकडे काय सांगतात ते देखील पहा. 14-13 एका गुणाची एक आकडे पहा. 14-13 याचा अर्थ सामना कधी या ठिकाणी रंग बदलू शकतो. दुसरा हाफ या ठिकाणी सुरू होतोय. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका पात्रा, सामन्याचा दुसरा डाव. ऑलराइट, वेलकम बैक, सभी का स्वागत है. सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. सुधीर भोसले क्रीडा नगरीमध्ये प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 14-13 सामना रंगलाय मैदानावरती. बाबल्या मजा येणार है या मैच मध्ये. मयूर कदम रेड कर रहे हैं. फिलहाल आप देख सकते हैं यहाँ राइट कॉर्नर की तरफ चले गए. ओहो, थोड़ा सा फिसल गए, गिर गए. उसका फायदा इस मुकाबले में गुरुकुल ने उठाया और अब जाकर आंकड़े देखे मैच बराबरी पर है. दूसरे आपका खेल शुरू हो चुका है. गुरुकुलकडून आपण पाहिलं तर चढाईसाठी जर्सी नंबर 1111 अर्थातच सूर्य कामगिरी केली होती सेमीफायनलच्या मॅचमध्ये. त्याच्या जोरावरती संघ फायनलमध्ये दाखल झाला. दिमागदार असा प्रवेश केला होता फायनलमध्ये. आणि तदनंतर बघा, 2 सेमीफायनलमध्ये देखील जबरदस्त मॅचेस झाल्या. तदनंतर अंतिम मॅच देखील सुंदर, अप्रतिम, कोणते आक्रमण नाही आहे. एमटी रेड 40 ऑल, 14-14 दोन्ही संघाचे गुणफलक आपण पाहतोय. चढाईसाठी ओम शिर्के. संदेश महाबदी सर देखील दाखल झाले, तर राष्ट्रीय पंच देखील आहेत. तर सरांना विनंती करतो आपण मंचावर चला. साइराज यादव इस वक्त बाबल्या आप देख रहे हैं रेड करने के लिए टीम के कप्तान है. मॅच बराबरी पर प्रेक्षकांना एक वाव मोमेंट या ठिकाणी बघण्याची संधी निश्चितच मिळणार, कारण आता 14-14 म्हणजे सामना बरोबरीत आहे. तदनंतर सौरभ महाजन देखील मंचावरती उपस्थित आहेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. तर मंडळाचे अध्यक्ष मंगेशजी पवार आपल्याला विनंती करतो, आपले शुभ असते त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. संयम, पेशन्स आपण पाहतोय मैदानावरती. 2 मातबर संघामधली लढाई आणि आता 2 दिग्गज संघ मैदानावरती उतरल्यानंतर 6 नेवले के बीच लड़ाई चल रही है. दोनों तरफ से एम्प्टी रेड आप देख रहे हैं. प्रसाद सोलकर ने एम्प्टी रेड की थी. थर्ड रेड सनी आपण पाहतोय इथं आपण पाहतो सनी साळवी. 5 खेळाडू मॅटवर असतील. सनीने देखील या सामन्यात महत्त्वाच्या क्षणी गुण टिपला होता, जबरदस्त गुण टिपला होता.
येस टो टच त्याचा प्रमुख अस्त्र आहे, परंतु इथे बघा हातांचा वापर केलाय, हँड टच करण्याचा प्रयत्न आहे, एक आक्रमक चढाई पटतोय इथे मात्र नजर हटी, दुर्घटना घटी. खरं तर मला असं वाटलं होतं की सनी ऑन मनी असेल, पण नाही, आज काय जबरदस्त कामगिरी केली, अप्रतिम कामगिरी केली. ही तरुण पोरं जी आहेत ना मैदानावरती भाव खाऊन जातात. शानदार कामगिरी आतापर्यंत. इथे पहा मंचावरती राष्ट्रीय पंच मापदी सर देखील उपस्थित आहेत. शशिकांत जाधव आपण विनंती करतो आपल्या शुभ हस्ते राष्ट्रीय पंच मापदी सरांचा यथोचित सन्मान करायचा आहे. यस ओवर टू सर. अभी शिंदे फिलहाल रेड कर रहे हैं, बहुत महत्वपूर्ण रेड है और अब चक्कर 5 खिलाड़ी मैदान के अंदर, तो बोनस आपको नहीं मिलेगा, दूसरा विकल्प आपको ढूंढना पड़ेगा. 5 खिलाड़ी मैदान के अंदर है. आता मैदानाच्या चारी बाजूला काही आवाज नाहीये, म्हणजे टाचणी पडली ना तरी सुद्धा या ठिकाणी त्याचा आवाज, इतकी भयान शांतता आहे, पण थ्रिलिंग मोमेंट आहे. 15-15 इथून येणारा क्षण आहे ना तो थ्रिलिंग मोमेंट असेल प्रत्येकासाठी. पुन्हा एकदा ओम शिर्केला आपण पाहतोय. कालच्या सत्रात महत्वाच्या क्षणी कसं माहिती हा यस महत्वाच्या क्षणी जबरदस्त गुण टिपलाय. काय गुण टिपलाय त्याने, दाखवून दिलंय मैं ऑलराउंडर खेळाय. संकेत घड़शी अगर मैदान के बाहर जा रहे हैं तो बिल्कुल आपने ये बहुत बड़ी शिकार किया, बहुत बड़ा शिकार आपने किया. 16-15 प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचते आहे, हृदयाची धडधड वाढायला सुरुवात झालेली आहे. दुसरा हा फायनलचा सामना स्वर्गीय सुधीर भोसले क्रीडा नगरीमध्ये आता रंगताना, पवन तलावचं मैदान, सांस्कृतिक नगरी चिपळूण आपण परशुरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये बाबल्या मागचा पहिला सेमीफायनलचा सामना अगदी खूप चांगला आपल्याला बघायला मिळाला. आता पहिल्या हाफपासून दोन्ही संघांनी इथे अतिशय दर्जेदार कामगिरी केली. कस लागलाय फायनलच्या मॅचमध्ये, टायटल जिंकण्याकरता दोन्ही संघाकडनं कस लागलेला आहे. नक्कीच कोणता संघ जिंकेल भाकीत करणं चुकीचं आहे. आणि खरोखरच इथे जर आपण पाहिलं तर सुरुवातीला ज्या प्रकारची गुरुकुलने सुरुवात केली होती असं वाटलं होतं की पहिल्याच आपण पाहिलं तर एंट्रीमध्ये पकडलं की झाली होती, ते मात्र अमरला. तदनंतर मात्र कब्बी खुशी गब्बी गम, तागडीसारखा सामना दोलांमय आहे. कधी नोंद विजय तर कधी गुरुकुल. आणि आता आपण कोकणात राहतो, म्हणजे भाकरी कणपण्यापूर्वी ती परतली पाहिजे. सामन्याचं चित्र पण आता बघा, योग्य वेळ तुम्हाला गेअर चेंज करायचं आहे, महत्त्वाचं आहे. 16-15 इथे संयम आणि आक्रमण या दोन्ही गोष्टी बघायला मिळतात. कबड्डीमधील सर्वात मोठं स्किल आहे आक्रमण करायचं आहे, त्याचबरोबर संयम पण ठेवायचा आहे, योग्य वेळेला शिकार पण करायची आहे. संकेतची शिकार आत्ताच केली गेलेली आहे. नक्कीच प्रशांत सर पुन्हा एकदा बघा चढाईसाठी आपण पाहतो होतो. मात्र अभि नाही तर कभी नाही मित्रा, कारण हा अंतिम मॅच आहे. इथे नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न होता, सुरेख पकड. हो आता मात्र क्रीडा रसिकांना टाळ्या वाजवायला सांगायला लागत नाहीये, कारण खेळच असं चाललाय की आपोआप हातावर हात पडतायत आणि टाळ्या देखील वाजतायत. चिपळूणच्या प्रेक्षकांना कधी टाळ्या वाजवायला सांगावं लागत नाही, ते योग्य बरोबर टाळ्यांचा गजर करतात. त्यांना बरोबर कबड्डी कळते आणि फक्त असं नाही की एका बाजूला ते टाळ्या वाजवतात, दोन्ही संघांना सपोर्ट करतात, ते महत्वाचं आहे. कबड्डीच्या खेळामध्ये आपले जे प्रेक्षक आहेत, सुज्ञ प्रेक्षक आहेत, दर्दी प्रेक्षक आहेत आणि म्हणून त्यांनी इथे गर्दी केली. म्हणून तर चिपळूणला कबड्डीची पंढरी म्हणतात. दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी आपण पाहतोय. सुरेख क्रीडा रसिक पहिल्या दिवसापासून, पहिल्या मॅच पासून सक्सेसफुल टुर्नामेंट. अगदी बरोबर, टुर्नामेंट सक्सेसफुल आहे आणि शेवटचा दिवस आपण बघितला तर 17-15 अशी स्थिती आहे. अभि शिंदे या ठिकाणी आपण बघतो त्याच्यावरती देखील नजर असतील. त्याचबरोबर या सामन्यामध्ये आता महत्वाचा खेळाडू आहे सनी, आपण पाहतोय सनी. मागच्या चढाईमध्ये सनीला पकड झाली होती. बघा एखाद्या खेळाडूला जेव्हा पकड होती ना तेव्हा त्याच्यामध्ये ना थोडंसं डर निर्माण होतो, भीती निर्माण होते. जी हा, विजयाची आशा आणि पराभवाची भीती यामधलं अंतर काय असतं त्याचा अनुभव आता, म्हणजे ती धाकधूक आणि आता टिकटिक हृदयाची धडधड मैदानावरती वाढते. म्हणजे विजयाची आशा असते एका बाजूला आणि पराभवाची भीती. चॅम्पियन बनायचंय, चॅम्पियनचं स्वप्न साकार करायचंय आणि त्यासाठी लेकराची झुंज मैदानावरती सुरू आहे. साईराज जाधव आपण पाहतोय चढाईसाठी. नवीन विजय संघाचे 7 खेळाडू मॅटवर असतील. बघा इथे मात्र दोन्ही संघांना ठाऊक आहे, क्रीडी दोन्ही संघ ठाऊक आहे. डू और डाई पर खेलने की कोशिश, मयूर कदम रेड कर रहे हैं. अब मजा आएगा. थोड़ी सी पीठ भी दिखा रहे, लेकिन फिलहाल दबाव बनाने की कोशिश की गई. गुरुकुल संघासाठी देखील टाळ्यांचा गजर होतोय. तिसरी चढाई पुन्हा एकदा सनी.
सनी साळवीला आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय. 6 खेळाडू मॅटवर असतील. 17-16 असा गुणफलक. इथे मात्र ॲडव्हान्स टाकल करण्याचा प्रयत्न होता. ॲडव्हान्स टाकल केला जातोय कारण बघा इथे एका पॉईंटला सोन्याचा मोल, सोन्याची किंमत असेल कारण ही फायनल आहे, मेगा फायनल आहे. पुन्हा एकदा कश्यप चढाईसाठी अमरला आपण पाहतोय. अर्थात 17-17 कोणासाठी ठरणार खतरा ठरवणारी ही काही मिनिटांचा खेळ आपण मैदानाच्या आत पाहतोय. उजव्या कोपऱ्यामध्ये सुंदर डुबकी. हो सुंदर डुबकी. काय जबरदस्त डुबकी मारले. प्रदीप नरवालची आठवण करून दिले पहिल्या दिवसापासून. चढाईसाठी आपण पाहिलं तर सनी सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच बोनस करण्याचा प्रयत्न होता आणि याची चढाई आहे ना आक्रमकता असते, पुन्हा खोलवर चढाई असते. हो आपल्या इथे पंचांचा निर्णय येईल. तत्पूर्वी व्यासपीठावरती सेक्रेटरी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. राष्ट्रीय पंच म्हणून त्यांनी अष्टपुली कामगिरी केली. त्याचबरोबर खेळाडू म्हणून त्यांचं योगदान राहिलेलं आहे आणि सध्या चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्य म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. खूप चांगलं सूत्रसंचलन देखील ते करतात. आज या व्यासपीठावरती आदरणीय विलाजी गुजर साहेब उपस्थित आहेत. विद्यमान अध्यक्ष मंगेशजी पवार साहेबांना विनंती करेन आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. खरं तर आज विद्याताई देखील या ठिकाणी येणार होत्या. शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून त्या सध्या नियुक्त आहेत. 39 वर्षाचा त्यांचा कालावधी. आज त्या काही कारणास्तव आलेले आहे. आज आपण त्यांचा सन्मान करतो विलाजी गुजर साहेबांचा. जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम केलं, राष्ट्रीय पंच म्हणून, खेळाडू म्हणून त्यांची कामगिरी आणि त्यांनी मिळवलं यश. त्यांचा लौकिक मोठा आहे. त्याचबरोबर प्रमुख कार्य म्हणून ते आज सध्या काम करतायत. विलास गुजर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया. चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्य आणि त्यांचा सन्मान मंचावरती केला जातोय. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष मंगेशजी पवार यांच्या शुभ हस्ते. व्हॉट अ मॅच. काय टाळ्यांचा गजर होतोय. विलास गुजर साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतायत टाळ्यांचा गजर. आता धडधड वाढले, बापल्या धडधड वाढले, हृदयाची धडधड वाढले, धडपड सुरू झाले, संघर्ष मैदानामध्ये सुरू झालेला आहे. जर्सी नंबर 7 आपण पाहतो सनी साळवी. पुन्हा एकदा 6 खेळाडू मॅटवर असतील निविंद विजय संघासाठी. 19-18चा गुणफलक, बोनस गुण टिपण्याचा प्रयत्न. इथे बघा, इथे अमरने परसूट करण्याचा प्रयत्न केला होता आणि आपण पाहिलं ह्यावेळी मात्र संत आक्रमण आहे. त्याला ठाऊक की आपल्याकडे 1 गुणाची आघाडी. इथे मात्र 1 गुण आहे ना, त्याला फार किंमत आहे. कारण या सुवर्ण चषकावरती नाव करायचं असेल तर अत्यंत जबाबदारीने खेळावं लागेल, संयम ठेवावा लागेल मित्रा. जी हाँ, इस वक्त अमर संयम के साथ खेल रहे, लेकिन अब जो आने वाला बैटल है ना, डू और डाई पर खेला जाएगा. 6 खिलाड़ी है, बोनस ऑन रहेगा. मैदान के थोड़ा सा लेफ्ट कॉर्नर की तरफ खुद के लिए जगह बनाने की कोशिश. कितना डीप जाएंगे, पैरों का अच्छा इस्तेमाल और निविंद क्रीडा मंडल के झुंड ने शिकार किया है. डू और डाई करना पड़ेगा अप्लाई. आज सारे खिलाड़ियों ने दिया रिप्लाई. क्या बात है, सांप और नेवले के बीच लड़ाई है. कमाल का मैच. 20-18. इस पर्यंत मयूर 3री चढाई आपण पाहिलं तर मयूर चढाईसाठी सज्ज झालाय. 5 खेळाडू मैदानात असताना कशा प्रकारचं आक्रमण असणार ते देखील पाहणं गरजेचं असेल. 2-2 एक क्षेत्रक्षण आहे. काय खेळ केला याने देखील. बघा, जेव्हा अमर मैदानाच्या बाहेर गेल्या तेव्हा त्याला उठवण्याचं काम केलंय. संघासाठी जबरदस्त कामगिरी केली. जी हाँ, और साइराज टीम के कप्तान अब फिलहाल रेड करने के लिए आए. इस वक्त अगर देखें तो 20-18 2 की बढ़त मेजबान टीम के पास. मयूर कदम. 2 बादल जब टकराते तो विस्फोट जरूर होता है. बहुत अच्छा मुकाबला है. 5 खिलाड़ी है, बहुत अंदर चले गए, केवल अंदर नहीं चले गए. ये अमर कश्यप है भाई, अमर कश्यप है. वैसे तो माचिस भी बदनाम है आग लगाने के लिए. आग तो अमर कश्यप ने भी लगाया बीच मैदान पर. क्या काम कर रहे भाई. छोटा पैक, बड़ा धमाका. पुन्हा एकदा पाहिलं तर 6 नंबर जर्सी फलंदाज केलेला
पालंडे मैदानात चढाईसाठी. अर्थात डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण असणारा मध्यरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. फारशा चढाया खेळाडूंनी केल्या नाही आहेत आपण पाहिलं तर, परंतु एक भरोशाचा खेळाडू आहे, गुरुकुल संघाचा सिनियर खेळाडू आहे. चांगली रेड होती परंतु गुण मात्र मिळत नाही आहे. मयूर कदम रेड कर रहे हैं. 3 अंकों की बढ़त मेजबान टीम के पास. 4 खिलाड़ी है और बाबले जब 4 खिलाड़ी होते हैं ना तब पॉइंट लेना इतना आसान नहीं है. आपको वो स्किलफुल खेल करना होगा और सामने से एक एक पॉइंट की भूख बढ़ाने की जरूरत होगी गुरुकुल टीम के लिए. वो भी एक तगड़ी टीम है, प्रबल दावेदार है. अगर 2 दावेदार है तो एक को उम्मीदवार बनना है, एक को चैंपियन बनना है. दावेदार उम्मीदवार के बीच ये लड़ाई है. बीच मैदान पर शानदार खेल हो रहा है. येस आपण पाहिलं तर थर्ड रेड डू ऑर डाय, करा किंवा मरा अशी चढाई म्हणतात कबड्डीच्या पाटल्या. हो इथे मात्र इथे बघा काय घडलंय. 2 गुण टिपलेत. म्हणतात ना पार्ट टाइम गोलंदाज असतो क्रिकेटमध्ये, इथे पार्ट टाइम चढाईपट्टू होता परंतु ह्या पार्ट टाइमने फुल ड्युटी केली. अप्रतिम चढाई. आपल्या पणतीमध्ये तेल टाकायचं ते विजण्या आधी, त्यानंतर टाकून काय फायदा नाही आहे. आता हा मॅच बघा 20-21 आहे, थोडा बॅकफुटवरती गेला होता गुरुकुल, त्यामुळे हे पॉइंट आलेले आहेत आणि त्यामुळे अत्यंत महत्वाचे आहेत. मयूर कदम बोनस की कोशिश कर रहे हैं. क्या उनको वो बोनस मिला वो देखने वाली बात है. अंपायर की सहमति मिलना बहुत जरूरी. अंपायर की सहमति नहीं मिल रही. 1 अंक की बढ़त है. आणि प्रशांत आपण पाहिलं ना तर अशा मॅचच्या वेळी ना अंपायरने देखील डोळ्यात तेल घालून काम करायला लागतं. कारण बघा अंपायरचा सत्कार देखील झाला, काय कामगिरी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्व अंपायर पॅनलने. आणि तदनंतर अशा प्रकारचे मॅचेस असतात ना तेव्हा खेळाडूंपेक्षा अंपायरनं देखील टेन्शन असतं. कारण एका गुणाने इतिहास घडताना पाहिले कबड्डीच्या पटलावरती. एखादा गुण सामन्याचं चित्र बदलू शकतो प्रशांत. सामन्याचं चित्र, सामन्याचा रंग आणि शेवटी तुम्हाला ही ट्रॉफी घ्यायची आहे, फायनल जिंकायचं आहे. त्यामुळे एक गुण देखील तितकाच महत्वाचा आहे. पण प्रेक्षकांना विनंती आहे 21-20 असा सामना आहे. इथपर्यंत प्रभात दोन्ही संघाचा तुम्हाला आवडला असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर. अबर कश्यप रेड कर रहे 6 खिलाड़ी. बोनस ऑन. 6 के डिफेंस पे इस पर गुरुकुल की टीम खेल रही है. चैंपियन बनने का सपना सभी ने देखा है और सामने से ब्लॉक करना चाहते थे, ट्विस्ट किया, मछली की तरह निकल गए हैं. वेल अमर भाई क्या बात है. अमर हमारे पास एक ही दिल है, कितनी बार जीतोगे. इथे बघा अमरला अशा प्रकारची पकड करणे म्हणजे आगाचं जबड्यात हात घालण्यासारखं आहे. सुरेख पॉईंट टिपल्या संघासाठी महत्वाच्या क्षणी. पुन्हा एकदा पालांडे ज्याने एका चढाईमध्ये 2 गुण टिपले होते. घातक आहे खेळाडू. आपण पाहिलं तर काही खेळाडूंची एंट्री अशा असतात, चढाई अशा असतात की त्याला समजणं फार, म्हणतात तर चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं ओळखणं फार कठीण असतं. तसे अमरची चढाई ओळखणं ह्या खेळाडूंसाठी फार कठीण पडले प्रशांत. जी हाँ, बहुत अच्छा खेल रहे हैं. और बाबल्या हमारे पास खिलाड़ी बहुत है, हमें खिलाड़ी नहीं, हमें गेम चेंजर खिलाड़ी चाहिए. इस पर दोनों के पास बहुत ही अच्छा संतुलन बना हुआ है. 2 अंकों की बढ़त. और ये जो 2 खिलाड़ी, एक तरफ मयूर कदम जिन्होंने जलवा दिखाया, दूसरी तरफ अमर कश्यप का प्रदर्शन बहुत ही लाजवाब है. तो सनी सालवी और संकेत को यहाँ से थोड़ा सा और बेहतर काम करना होगा. वैसे 2 अंकों की बढ़त ज्यादा नहीं होती. कबड्डी के खेल में आपने देखा है थोड़ा टाइम पास बीच मैदान पर कर रहे हैं और आने वाला 1-1 मिनट बहुत महत्वपूर्ण होगा. 1-1 जो मिनट का खेल जो है वो इवेंट के बराबर हो जाएगा. थर्ड रेड गुणप्राप्त चढाई ज्याला म्हणतात करण्यासाठी सज्ज झाले खेळाडू. आपण पाहिलं तर अबी आक्रमक खेळाडू. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये ह्याने गेम चेंजर बनला होता. 4 गुण टिपले होते आणि आजच्याच दिवसातील सर्वात मोठी रेड होती. हो इथे बघा अति घाई संकटात नाही, नजर हटी दुर्घटना घटी. ओहो बाबला मैं आंकड़े देख रहा हूं 2-2-2-2 22-22 मैच बराबरी पर. क्या मुकाबला ये फायनल का मॅच. मला आठवते नगरमध्ये एक चांगली स्पर्धा पार पडली होती आणि तिथे मुंबई शहर आणि नगर हा सामना रंगला होता. मला त्याची आठवण झाली. तेव्हा मी स्पोर्टवूडच्या वरून लाईव्ह टेलिकास्ट चालवत त्याचं कॉमेंट्री करत होतो. गोल्डन रेडवरती गेलेला सामना होता. आज इथे दोन्ही संघ असे लढतात, हरण्याची तयारी नाही आहे, जिंकण्याकरता खेळत आहे. बोनस घेतला. 1 गुणाची आघाडी आता निश्चित यजमान संघाकडे आहे. अच्छा संकेत घडशी आपण पाहिलं तर डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करतोय. अर्थात बलाढ्य खेळाडू आहे. चांगले संकेत दिले या स्पर्धेत. परंतु या सामन्यात आतापर्यंत आपण काय केलं ते विसरून आता आपल्याला काय करायला लागेल हे महत्वाचे प्रशांत.
क्या आखिरी 5 मिनट का जो समय बहुत महत्वपूर्ण रहेगा इस टूर्नामेंट में। देखिए अंपायर ने कहा ये 5 मिनट का समय, 5 मिनट का समय 23/22। कॉर्नर के खिलाड़ी जो आज न्यू विजय के प्रदर्शन कर रहे हैं, बहुत ही बढ़िया रहा है। आप फिलहाल देख सकते हैं संयम के साथ दोनों तरफ से खेल, इस खेल में रखना पड़ता है बाबल्या तालमेल, शक्ती आणि युक्तीचा खेळ आहे। टाइम आउट करता खेळ थांबलेला आहे। प्रेक्षकांना विनंती आहे टाळ्यांचा गजर करा। इथपर्यंत सामना रंगलाय, रंगलाय की नाही, मजा येते की नाही? 23-22 सामना आपण पाहतोय मैदानावर। खेल से बनता है चरित्र और चरित्र से बनता है राष्ट्र। अगर आप कबड्डी खेल रहे, क्रिकेट खेल रहे, कोई भी खेल कर रहे हैं तो कैरेक्टर को निभा रहे, अपनी भूमिका को निभा रहे, अपना जो किरदार है उसको आपको नहीं भूलना है। बाबल्या शानदार मैच है मैदान के अंदर। येस सपोर्ट मारतं अभि पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झाले। 2-2 तो क्षेत्ररक्षण आहे। डाव्या कोपऱ्यामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच शेवटची 4 मिनिटे इथे पोकारलेत। ओम शिर्के मैदानात आहे, कश्यप मैदानात आहे, गेम चेंजर खेळाडू मैदानात आहेत अद्याप न्यू इंडिया संघाच्या संचामध्ये। मुकाबला है, बहुत ही शानदार खेल। शिर्के साहब आए बीच मैदान पर और इनके ऊपर भी निगाह रहेगी। 23/22 पुलाव खेल रहे इस वक्त गुरुकुल की टीम। थोड़ा फिसल गए हैं, बैक किक लगाने का प्रयास। बाबले कभी कभी ना गिरना भी बहुत जरूरी है। पता तो चलता है कि उठाने के लिए कौन कौन आता है। एक बात है, अगर आप खेल कर रहे हैं ना, मैदान के अंदर कबड्डी का खेल चल रहा है, तो आप मैदान के ऊपर गिरेंगे तो चलेगा, लेकिन मनोबल नहीं गिरना चाहिए। क्योंकि मन तो सभी के पास होता है, मनोबल सभी के पास नहीं होता। 23-22 नक्कीच प्रशांत सर आपण देखील बॅग घेऊन आलात। आपली देखील 12:30ची गाडी होती, 12:30 वाजलेत आता, कारण मॅच अशा प्रकारची आहे की तुम्हाला आता नक्कीच रात्री उशिरेच्या गाडी जावे लागणार। नाही, मॅचसाठी कबड्डीसाठी आपण आलेलो आहे, त्यामुळे सकाळची मेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। कारण इथे इतका चांगला सामना आहे ना, हे सामने तुम्ही विकत घेऊ शकत नाही, म्हणजे विकत आणू शकत नाही, ते मैदानावरतीच बघायला मिळणार आहेत। प्रेक्षकांना हे बघण्यासाठी आलेले आहेत, ही रात्र बनतली रात्र एवढा वेळ प्रेक्षक इथे करायसाठी आलेले आहेत, तर त्यांना हा कबड्डीचा थरार बघायचा आहे। 23-22 नक्कीच अभि चढाईसाठी सज्ज झालाय। थर्ड रेड डू ऑर डाय। यस 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 पुन्हा एकदा सुरेख पकड आहे, सुरेख पकड आहे। टाळ्या शिट्ट्यांचा गजर जल्लोष आपण या ठिकाणी पाहतोय। 24-22 2 गुणांची आघाडी। वाह वाह, काय खेळ सुरू आहे मैदानावरती। हर दिन आता है, हर दिन जाता है, मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है। पैसा वसूल मैच। पुन्हा एकदा आखिर 3 मिनट का समय है और फिलहाल अमर कश्यप नौजवान खिलाड़ी, ओहो गलती करते हुए तालियां बज रही है। ये भविष्य है, ये वर्तमान है। बहुत बढ़िया बाइक बार फिर खेल इनको पकड़ना नामुमकिन हो रहा है। यस सपट पाहिलं नक्कीच पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यामध्ये पारंडी चढाईसाठी सज्ज झालाय। सक्सेसफुल रीडर आहे, 2 गुण टिपले महत्वाच्या क्षणी, बोनस गुण करण्याचा। ओ टो टच सुरेख। ओम शिर्के शपलिंग बहुत अच्छा था, थोड़ा सा गलती करते हुए, और अब अमर कश्यप। वक्त जो है ना बहुत तेजी के साथ आगे बढ़ रहा है, वक्त जो है ना रेत की तरफ फिसलता जा रहा है। 25-23 2 की बढ़त। आखिरी 2 मिनट का समय। अब दिल की धड़कन है बहुत तेज। रोचकता बरकरार, कौन करेगा पलटवार, किसके लिए खुलेगा जीत का द्वार। इस मुकाबले रोचकता है बरकरार, परिणाम के लिए करना पड़ेगा इंतजार। 25-23 यस अत्यंत महत्वाची 2 मिनिटे। आतापर्यंत 3 दिवस ही स्पर्धा आपण पाहतोय, परंतु त्या 3 दिवसातील आता ती सर्वात महत्वाची 2 मिनिटं आपण मैदानावरती खेळ पाहणार। डाव्या कोपऱ्यामध्ये बघा 5 खेळाडू मैदानात असताना रात्री गुण टिपण्याचा प्रयत्न होता, गुण टिपलाय। इथे मात्र शेवटच्या काही मिनिटांमध्ये थोडस टेन्शन मध्ये, प्रेशर मध्ये आपण पाहतोय न्यू हिंद विजय संघाला। क्या बात है, क्या मुकाबला है। 25-24 वाला मैच है। जब बढ़ जाता है टेंशन तो बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन देने की जरूरत है। 1 पॉइंट का कलेक्शन किया गया। 25-24 अमर कश्यप हुकुम का इक्का है। सामने पुल हाउस टीम
गुरुकुल के खेल रहे, क्या जबरदस्त माहौल यहाँ बना हुआ है। आखिरी 1 मिनट का समय, रोचकता बरकरार है। कौन ये टूर्नामेंट जीतेगा, कौन ये टाइटल जीतेगा, चैंपियन कौन बनेगा। 4 खिलाड़ी मैदान के अंदर, अब मजा आएगा। क्या खेल थोडा रुकने वाला आहे, खेळ रुकने वाला आहे, पण तुम्ही थांबू नका, तुम्ही थांबू नका. टाळ्यांचा गजर करा, टाळ्यांचा आवाज होऊ द्या. 25-24, 25-24. एकदा आवाज होता तुमचा सगळ्यांचा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. शानदार खेल बीच मैदान पर, एक एक पॉइंट के लिए बिल्कुल यह बैटल। वक्त मोहरा, शतरंज की चाल, हारा तो जिंदगी, जीता तो कमाल। टूर्नामेंट की अगर और शानदार तरीके से दबोच लिया है। वेल वेल वेल, क्या चल रहा है खेल। गुरुकुल का अच्छा तालमेल। 25-25, 25-25. प्रेक्षकांनो, आता टाळ्या नाही वाजवणार तर कधी टाळ्यांचा गजर होणार आहे। टाळ्यांचा गजर या सामन्यांसाठी। आता सगळ्या बाजूने आवाज येतोय, टाळ्यांचा, शिट्ट्यांचा गजर। हृदयाची धडधड वाढले, मैदानात धडपड सुरू झाले। आता मोक्या क्षणी गडबड करायची नाही, हा संकल्प तुम्हाला करायचा आहे। पण मला वाटतं 25-25, 50 गुण एकूण झालेले आहेत। सामना इथे काय सामना आहे, काय सामना आहे। सामना टाय। मला वाटलं पिक्चर लवकर संपेल, पण पिक्चर लवकर संपणार नाहीये, कारण स्वर्गीय सुधीर भोसले स्मृतिचषकाचं 62वं वर्ष आहे आणि त्यामुळे सामना रंगलाय। शेवटचा सामना आहे, पण शेवट झालेला नाहीये, निकाल लागलेला नाहीये। तुम्हाला थांबावं लागणार आहे, थांबावं लागणार आहे मित्रांनो। झालेली आहे, पण आयोजकांना निकट या ठिकाणी समाधान असेल। 62 वर्ष पूर्ण झालेत आणि आज योगजी पवार साहेब, तुमचेही मनापासून धन्यवाद। तुम्ही प्रायोजक म्हणून आमच्या पाठीशी उभे राहिलात, सुधीर भोसले स्मृतिचषकाच्या पाठीशी उभे राहिलात, निविंद विजय क्रीडा मंडळाच्या पाठीशी उभे राहिलात। तुम्हालाही समाधान असेल असा सामना बघितल्यानंतर, आयोजक पण सुखावले असतील असा सामना बघितल्यानंतर। हे मी तुम्हाला सांगतो, सातत्याने येत नाही, हे क्षण आहेत ते सातत्याने येत नाहीत। आज पैसा वसूल मॅच आहे राजूभाई, पैसा वसूल सामना आहे। मंगेश पवार साहेब खुश झालेले असतील हा सामना बघितल्यानंतर। सामना कोण, मिलिंद या ठिकाणी खुश असणार आहे। सामना कोण जिंकणार। थँक्यू, थँक्यू डीजे।
बरेचसे प्रेक्षक आता त्यांना वाटलं होतं की आपण सामना संपल्यानंतर लगेच घरी जाऊ. कबड्डीचा खेळ आहे आणि जिथे इथे ठासून भरलेली आहे आपण ते पाहू शकता. मला पुन्हा एकदा आठवतंय नगरमध्ये झालेली स्पर्धा, मुंबई शहर आणि नगर असा सामना रंगला होता. तो सामना पहिल्यांदा टाय झाला, दुसऱ्यांदा टाय झाला आणि त्यानंतर संपला होता. आज इथे हे दोन्ही संघ लढत आहेत. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. काही प्रेक्षक अजून बसलेले आहेत, काही प्रेक्षक उभे राहिलेले आहेत. आता या मैदानाला आपण बघितलं तर रणभूमीचं स्वरूप आलंय. जर ही रणभूमी असेल, हे मैदान रणभूमीमध्ये रूपांतरित झालं असेल तर इथं प्रत्येक खेळाडू हा योद्धा झालेला आहे. सामना जिंकण्यासाठी खेळाडूंनी आणलाय जणू का युद्धाचा आव. चांगलाच रंगलाय दुसरा डाव. हा सामना पाहण्याकरता उभा टाकलाय अख्खा गाव. या स्पर्धेवरती कोण कोणार आपलं नाव, कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव. यॉर्कर स्पोर्ट वरती देखील आपण बघतो प्रेक्षकांची संख्या वाढलेली आहे. काही ना बसायचंय, काही ना उभं राहायचंय, काही ना बसायचंय, काही ना उभं राहायचंय. धडपड मैदानावरती, संघर्ष मैदानावरती सुरू आहे. शेवटचा सामना, अंतिम महासंग्राम. कोण चॅम्पियन बनणार या प्रश्नाचं उत्तर अगदी थोड्याच वेळात आपल्याला मिळेल. काय थोडा आवाज लय करतो. ऑलराईट ऑलराईट बाबल्या, पुन्हा एकदा आपण या रणमैदानात जाऊया जिथे तत्तुंबळ युद्ध सुरू आहे दोन संघादरम्यान. चॅम्पियन बनण्यासाठी दोन्ही संघ मैदानावरती लढतायत, संघर्ष करतायत. सामना अटीतटीचा होणार यात काय शंका नाहीये. सामना आपण बघितला तर टाय झालाय. आता जर आपण पाहिलं तर प्रशांत हॅलो प्रणव पालांडे गुरुकुल फर्स्ट एड. अतिशय स्कोर आहे निविन विजय 1 गुरुकुल 0. निविन विजय फर्स्ट एड नंदन सुर्वे. ढोलकीशिवाय लावणी नाही, पराक्रमाशिवाय पोवाडा नाही आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही. काय स्कोर आहे जबरदस्त निविन सामना. विजय 2 पॉइंट गुरुकुल 0. सेकंड एड अभिषेक शिंदे. मॅच ऑन. स्कोर आहे निविन विजय 2 गुरुकुल 1. सेकंड रेड निविन विजय अमर सिंह कश्यप जर्सी नंबर 7.
वेट स्कोर आहे नवीन विजय 3 पॉइंट, गुरुकुल 1 पॉइंट. सनी साळवी जर्सी नंबर 7. स्कोर आहे नवीन विजय 3, गुरुकुल 2. थर्ड रेड भूषण गुडेकर जर्सी नंबर 4. क्या बात आहे. लात मारून आव्हानांना गंध यशाचा धुंद करूया, मिठीत घेऊन आपले स्वप्न आयुष्याचा उत्सव करूया. जल्लोष. वेट हा स्कोर आहे नवीन विजय 5, गुरुकुल 2. चौथी रेड संकेत गडशी जर्सी नंबर 2. स्कोर आहे नवीन विजय 5, गुरुकुल 3. चौथी रेड मयूर कदम जर्सी नंबर 5. गुरुकुल 4 पॉइंट, नवीन विजय 5 पॉइंट. लास्ट रेड गुरुकुल साई जाधव जर्सी नंबर 9. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि नवीन लढण्याची विजय धमक 5, असते. गुरुकुल 5. लास्ट रेड ओम शिर्के. अटीतटीचा सामना. आणि हा सामना गुरुकुल संघाने जिंकला. चॅम्पियन पद असताना गुरुकुल संघ ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा झाली त्या मैदानावरती विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय आता माग फिरायचं नाही हा संकल्प करून गुरुकुलचा संघ मैदानात उतरला. परंतु तितक्याच ताकदीनं निविंद विजय संघ मैदानात लढला. सामन्यामध्ये कबड्डीच्या या खेळामध्ये कबड्डीचा विजय झालेला आहे. प्रेक्षकांसाठी मंत्रमुग्ध करणारा खेळ आणि सुधीर भोसले स्मृती चषकावरती आज गुरुकुलचा संघ आपलं नाव करतोय. मनापासून अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. ओव्हरऑल टुर्नामेंट सक्सेसफुल झालेली आहे. स्वर्गीय सुधीर भोसले स्मृती चषकावरती गुरुकुल क्रीडा मंडळानं आपलं नाव कोरलं. त्यांचं मनापासून अभिनंदन.